नमस्कार विद्यार्थी मित्रो, आज आपण बघणार आहे 40 ते 60 या संख्येमधील आपल्याला वर्ग कसे करायचे। वर्ग आपण शिकणार आहोत 40 ते 60। तर 40 ते 60 मधील वर्ग करताना आपल्याला दोन स्टेप लक्षात ठेवायचे आहेत। पहिली स्टेप आहे, दिलेली संख्या जी आहे, ज्या संख्येचा आपणास वर्ग करायचा आहे ती संख्या 50ला जास्त आहे की कमी आहे। ही पहिली स्टेप आहे आपली, दिलेली संख्या 50ला जास्त आहे की कमी आहे। आणि दुसरा एक आपल्याला नंबर लक्षात ठेवायचा आहे 25, ह्याला आपण त्याचा बेस म्हणू शकतो किंवा पाया म्हणू शकतो। ओके, समजा आपल्याला वर्ग करायचा आहे 48चा। तर 48चा वर्ग करायचा आहे, तर पहिला नियम सांगितला, दिलेली संख्या 50ला जास्त आहे काय कमी आहे। तर 48 ही संख्या 50ला 2ने कमी आहे, म्हणून 2चा वर्ग करायचा 4। लिहिताना मात्र आपल्याला 2 डिजिट अंक लिहायचे आहेत, 2 अंक लिहायचे आहेत 04। ओके, तर दिलेली संख्या 48 ही 50ला 2ने कमी होती, 2ने कमी होती म्हणून आपण 2चा वर्ग केला, तर 2चा वर्ग आपण किती लिहिला 04। आता दुसरी स्टेप आपल्याला लक्षात ठेवायची आहे, दिलेली संख्या होती 48, 50ला 2ने कमी होती। आता मी दुसरा नंबर तुम्हाला लक्षात ठेवायला सांगितलेला 25। तर 25मधून काय करायचे आहेत, 2ने कमी आहेत म्हणून हे 2 वजा करायचे। 25मधून 2 गेले 23, म्हणजेच 48चा एकंदरीत वर्ग आला 2304। अतिशय सोपं आहे। आणखी एक आपण क्वेश्चन बघूया, 47चा वर्ग किंवा 44चा वर्ग। तर दिलेली संख्या आहे 44, 44 ही संख्या काय आहे, 50ला कमी आहे का जास्त आहे, कमी आहे। कितीने कमी आहे, 6ने कमी आहे। तर 6चा वर्ग किती 36, आणि 25मधून आपण काय करणार आहे 6 वजा करणार। 25मधून 6 गेले, राहिले किती 19, म्हणजेच 44चा वर्ग आहे 1936। आपण आणखी एक वर्ग बघूया जो की जास्त आहे 50पेक्षा, ठीक आहे, 54चा वर्ग करायचा आहे। तर दिलेली संख्या दिलेली संख्या 54 ही काय 50ला काय जास्त आहे, किती नाही जास्त आहे 4 नाही जास्त आहे। तर 4चा वर्ग किती होतो आहे 16। आणि आता मात्र काय करायचं आहे, ज्यावेळी वर्ग कमी होता त्यावेळी आपण 2 वजा केले किंवा 6 वजा केले। आता काय करायचं आहे आपल्याला, दिलेली संख्या 54 ती 50ला काय जास्त आहे, कितीने जास्त आहे 4। तर जास्त आहे म्हणून आपण काय करायचं आहे, 25मध्ये 4 मिळवायचे आहेत। 25 आणि 4 होतात किती 29, म्हणजे 54चा वर्ग झाला 2916। व्हिडिओला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। कमेंटमध्ये जाता जाता मला 1-2 प्रश्नांची उत्तरं तुम्ही देऊन जायचे आहेत। तुम्हाला वर्ग करायचा आहे 53 या संख्येचा, आणखी दुसरा एक वर्ग करायचा आहे तुम्हाला 43 या संख्येचा। थँक्यू, धन्यवाद।